कोणी सांगितलं? बरं ऐक, मी काय म्हणते, सगळं सामान वगैरे भरून आणलेलं आहे. हा अगं परवाचाच कार्यक्रम आहे, तुला आजच यायचंय ताई. कमीत कमी 1000 लोक आहे आपल्याला. ते त्यांनाच माहिती, ते बाजाराला गेलेत, येऊन जातील तोपर्यंत. हा आणि मी काय म्हणते ऐक ना, तू एक काम कर, येताना दाजीन त्यांना आताच गाडीमध्ये घेऊन ये, जास्त टाइमपास करू नको. मी गावातल्या सगळ्यांना सांगून येते. हा ठेवू का? हा हा तू लवकर ये. भाई चला गावकऱ्यांना पटपट आमंत्रण द्यावं लागन. हा सोमड्या कुठे गेला याला बी सांगावं लागन, 2-4 ठिकाणी सांगून ये म्हणून. बरं झालं बाई इथंच भेटलं. ए सोम ऐक, काय हो? हे बघ परवा आपला कंदुरीचा कार्यक्रम आहे, कमीत कमी 1000-1500 लोकांचं जेवण आहे. टेन्शन घ्यायचं नाही. तुझे जेवढे मित्र आहे क्लास मधले, कॉलेज मधले, शाळेबिळेचे कोणी असन, अरे कंदुरीच्या कार्यक्रमाला काय पैसे घेऊन जेव घालतात काय? काय काय घेता राव आता. अरे डोक्यावर पडलेला आहे का रे तुझा भेजा गुडघ्यामध्ये, म्हणून तेवढा बारीक राहिलाय माहिती का? बस जा काय म्हणते. हा तर मी काय म्हणते, गावातल्या सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय. सगळ्यांना सांग, कुणीही परवाच्या दिवशी चूल घरामध्ये पेटवणार नाही. पर जे नसन खाणार ना त्यांची लिस्ट बनवून आण, आपण त्यांना व्हेज बनवू. डब्यात देशील, डब्यात घरी न्यायला. महिनाभराचं घरी बांधून दे ना, भिकारी कुणीकडचा. भिकारी माणूस नाही बरं का परत. मग तुला मी तेच सांगते, माणूस काय म्हणते ते ऐकत जाय. असं घरी बांधून खात असतं का? एखाद्या लग्नाला गेलं तू महिनाभराचं घरी बांधून आणणार आहे का ते सांग. जाऊ दे, मी सगळ्यांना गावात सांगतो. हा आणि महत्वाचं त्या बाबाला सांगायचं नाही बरं का. का बर? अरे सारे गावचं भिकारी ते, त्याला खायला नाही भेटलं आणि नुसतं खाता. अरे मागच्या वेळेस एका पाहुण्याच्या ठिकाणी यांच्यासोबत गेलो, 1.5 किलो मटण एकट्याने खाल्लं. ते गावातले लोक म्हणे, अहो हा किती महिन्यापासून उपाशी होता म्हणे, याला कधी खायला भेटत नाही का म्हणे. आणि ते मटण म्हटल्यावर तुला माहिती का, ते फार खिशामध्ये पीस घालायला कमी करीत. इतका अवघड आहे. कोपरी घालून जाते तेवढं कपड्याचे खिशे पुरत कोपरी आतून घालतं. मला एक सांग, कसं वागावं 4 लोकांमध्ये गेल्यावर? कळत कसं नाही या माणसाला? चांगले वागायचे, हळू हळू खायचं. आठवणी नाही, त्या बाब्याला सांगू नको. हा 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 चल बरं, त्या आठवणी सगळ्यांना गावात सांगायचं, लक्षात ठेव. ए बाबूराव काकाला सांगायचं सगळ्यांना, सॉरी बाबूराव काकाला नाही सांगायचं, सगळ्यांना सांगायचं. हा लक्षात आहे ना? लक्षात आहे. बाबूराव काकाला नाही सांगायचं, सगळ्यांना सांगायचं. हा गुड. काका काकू, आपल्या इथे परवा कंदुरीचा कार्यक्रम आहे, जेवायला यायचं. बिलकुल कुणाला असं घरी ठेवायचं नाही, सगळ्यांना तिथे घेऊन यायचं. जे खात नाही त्यांना मला सांगा, आपण त्यांना व्हेज बनवतोय, मस्त आमटी भाकर. हा नक्की. हा ओ कशा आहेत भाऊजी? झालं घराचं काम? चालू आहे ना काय चौकडांची आता आता ही चौकट समोरच्या दाराला लावायची का मधल्या दाराला लावायची? नाही मेन दरवाजाला आहे. हा बरं मी काय म्हणते ऐका ना, आपल्याला ना पत्रवाळ्या घेऊन यायच्या आहे. एक काम करा, 1314 पत्रवाळ्या घेऊन या. चालेल ना. परवाचा कार्यक्रम आहे आपला कंदुरीचा, त्याच्यामुळे पत्रवाळी चांगली मोठी आणा. जे लोक पोटभर जेवले पाहिजे, पत्रवाळीच्या खाली बी सांडलं नाही पाहिजे. त्यांना ग्लास आपण चांगल्या क्वालिटीचे आणायचे. का मी त्यांना सांगते का तुमच्याकडे पैसे द्यायला नाही, तुम्हाला फोन पे मारायला लावते, कारण सगळं त्यांच्या एकट्यावर चालू. आता गावातल्या लोकांना सांगायचं ते मला सांगावं लागते. आणि वहिनी त्यांना घरी सगळ्यांना सांगा का तुम्हाला घरी यायचंय म्हणून. परवा सकाळी त्यांना घरी पाठवत, तसे आचारी लावलेले आहे, काही काम नाही, पण पाहुणे येता जाता चांगलं नाही वाटत ना. कमीत कमी 1000 लोकांचा स्वयंपाक आहे, मग थोडा नाही तो. मस्त भाकरी तुम्हाला सांगते, अशी आपली बाजरी, एक हिरवीगार बाजरी, मस्त बाजरीच्या भाकरी, कांदा लिंबू काकडी बिपडी सलाड आणि मटण, परत त्याच्यामध्ये फ्राय सुकं बिकं सगळं. सूप बी एका साईडला काढलं. असं केलंय ना का पर अशी कंदुरी आल्यानंतर गावात कोणाचीच होणार नाही, अशी होणार आहे. आणि तुमचे जे जेवढे पाहुणे रावळे आहेत ना, तुमच्या लहान बहिणीला पण फोन करून सांगा, तिचा नंबर माझ्याकडे नाहीये. आणि ते वहिनींच्या आई वडिलांना पण सांगून द्या. चालेल ना, सांगतो मी. आपल्या इथे एकही पाहुणा उपाशी नाही गेलं पाहिजे ही गॅरंटी, पण तुमचे पाहुणे तुम्ही सांभाळायचे बरं का. बरं चला येऊ का मी? हा अरे हा भाऊजी ऐका ना, सगळ्यांना सांगा, पण एक काम करा, बोला. बाबूराव सांगू नका बरं का. काऊ तुम्हाला नेहमी ते किती भिकारी इथे, अहो बिलकुल खायची अक्कल नाही. मागच्या वेळेस ना एका ठिकाणी गेलेलो होतो पाहुण्याचे, अहो 1.5 किलो मटण एकट्यानेच खाल्लं. तेच काय पातीलाच उचलून तोंडाला लावलं होतं. तो डबा घेऊन होतो डायरेक्ट मोठा. हा ना, तुम्ही सांगा लोकांची असं कार्यक्रमाला गेल्यावर असे डब्याचे डबे वाहत असतं का बरं कुणी? हा पटतं का बरं ह्या माणसाला? नुसते इज्जत द्यायचे काम आहे. विचारलं तरी म्हणू नका बरं का. हा बरं येऊ का मी? हो चालेल. हा आणि म्हणू नका मी सांगितलं तुम्हाला, म्हणू नका म्हणून. बाई चला, बाई चला. काय बाबूराव लय धाव पडे. अहो ते कंदुरीचं सांगायला, अहो ते काम होत जरा तिकडे चालले. काय म्हणता? काय थांबले बोलायला नेमकं कंदुरी तो? अहो ते पाहुण्याची तर कंदुरी ना, तिकडे जायची संध्याकाळी. कोणत्या बावरीची रे? अहो ते लय लांबचे ते पाहुणे, पण जायचं नाही त्यांची, कॅन्सल केलं आता. काय अहो, कशाला? आपण दोघं आपण देऊ का बरं? मला आवडते रे कंदुरी. बाबूराव किती दिवस फुकट खाणार आहे? आणि मला एक सांगा, मला नवरा मी तुम्हाला घेऊन जाऊ का? तुम्हाला सांगतो कंदुरी म्हटली ना
कारणाची भाजी मला लय आवडते लय आवडते. सगळं मटेरियल एकत्र राहतं. अशी झणझणीत भाजी लागते तुम्हाला सांगतो. मला बोटं चाटून पुसून आणतो मी. अहो मग तुम्ही तुमच्या पाहुणे आहात कुठं घरी का कंदुरी बिंदुरी करत नाही का? मग ते तुम्ही 2-4 दिवस उपाशी होऊन रोज राहता का? राहतं का? हे कार्यक्रम रोज नाही होती. बाबूराव हे बघा मी जायचं कॅन्सल केलंय कारण आमची इथे लय धावपळ चालली चालले आहे भाडे सध्या. मी भाडे काढतो चला. अहो खायसाठी काही बी का? आणि बाय. नाही नाही मला नाही यायचं. 800 रुपये किलो मटन आहे. अहो मी तुम्हाला नाही सांगितलं ना मला नाही 800 रुपये किलो म्हणजे मग ते मोठं कोणी खाता का एवढं महागात सांगा बरं. आज बकराचं तंदुरी म्हणलं किती माझे होईल काय चला ना. नाही नाही आम्ही कॅन्सल तुमचं भाडं खर्च तुम्ही चला. अहो तिथे 5,000चे कपडे घ्यावे लागेल ते कपडे तुम्ही घेणार आहे का? नाही मग नाही रे परवडणार. हा मग नाही पडणार कारण 4 खांड भेटतील आणि 5,000 कपड्याला मला बघितलं कुठं बसते. आणि ते आम्ही गावाला जायचे आम्हाला दुसरं काम आहे ते त्याचं काही काम नाही आता. हा का? हा अशी काय पाहू राहिले माझ्याकडं याची तर हटकणच चांगली नाही. बरं जाऊ का येऊ का मी? पावर का असेल तर चला जाऊ. जाओ काय रे काय ते लय जाऊ पडते हा काय ना, ते काम चालून घराचं. झालं नाही घरात का? नाही ना ती गाडी येऊ राहिली तर त्यांना काय सिमेंट खाली करतो हा ना सिमेंटचे कोण येते. आला नेमकं आता पावसाळ्यात काम चालू केलं तर याच्या अगोदर पॅक होऊन जायला लागलं माहिती का? नाही नाही कसं ना प्लास्टर बरं आहे पावसाळ्यात. आता राहतो कुठे तू? तिथंच माग नाही का पाठीमागं? हा काय चाललं अजून? काय रे यायला गावात लय लोक पळापळी करून राहिले आज. पळापळी हा कोण या गलीनं कोणत्या गलीनं काही कार्यक्रम आहे काय गावात? मी आपल्याला काही माहिती नाही. नाही ते लय जाऊ पडे हा लोकांची. का? काय माहिती मी माझं काम चालू आहे ना त्याच गडबडीत. हा का तू असं हा. कामात तवाला मग तुला काही माहित नाही सगळं. नाही कसं काय अजून काहीच नाही. तेव्हा ते गणपती बाय पाय तो आनंदात ते बाय हा क्वार्टरी त्याच्या हातात बाय नुसती ह्या आगत पळत आहे. हा का? तू 100 रुपये बाय अरे बापरे. आईला. शिरपत आलाय का? हा बघ. अरे बापरे. कुंभारावा दिसतं ते. हा तेच ना तोच आनंदात हा 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 आनंदात तोच अच्छा अच्छा. तो का होता पडला खाली तो बाय आईला काय नेमकं काय गावात काय कळणार नाही. तो मल्हार आहे का तो? तो बाय आकार वाटे हा 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 तोच आहे. ते एवढं लांबून लोक आले काय कोणाची आली पण काय माहिती मग आपल्याला काही आयडिया त्याला मी ना तपास काढतो गावात चालेल, कोणाचे चालेल. कोणाचे काहीतरी कार्यक्रम आले चालेल चालेल चालेल. त्याला पण मला काय नाही माहिती झालं अजून. काय माहिती सगळे आमंत्रण मला येतात गावातले पण मलाच काही नाही आलं. मग बाहेरचे लोक आले हे शिरप्याचे मग ओळखतोय ना हा मग शेजारच्या वाडीतले. हा हा हा. काय माहिती मग असेल काही मला. बरं पाहू का त्याला हा विचारू? हा चालेल चालेल येऊ का? हं. काय रे काय हो? काय करणार इकडे तिकडे पळतोय? अहो ते कार्यक्रम आहे उद्या उद्याची बावळा का काही अरे पण गावात आपल्या लय लोक आले रे पाहुणे रावळेन. कुठं तुमच्याकडे काय? नाही रे गावात गले पडत आहे. कोण बाटल्या आता दारूच्या हा का? कोण कुठं पडत आहे कोण खाली. काय चालू असेल लोकांचं. कुठं कार्यक्रम? अधिक महिना संपला ना त्याच्यामुळे हा कुठे कार्यक्रम कुठे? होता पण कॅन्सल झाला म्हणजे हाय वतन नाही. वतन काय हाय, 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 बाय हाय. खरं सांग बघा हाय. तुला मी काय सांगतो खरं काय सांगते कोणाचे कार्यक्रम असले तुला माहित नसलं मी काय सांगते मग आपण दोघं संगत नाही जात का जेवायला. जातो पण हा तुला बाय कुठे कार्यक्रम असला तर मी सांगत नाही का तुला. सांगतो. तुला जेवायला नेतो का नाही मी मग आता तू खरं सांग ना कोणाचे कार्यक्रम आहे. बरे बा हं. मी सांगतो बरं का हा माझं नाव कोणाला कळलं नाही पाहिजे गावात. मी काला कळून देईल. जर कळलं पुढे जर लाखांचे जरी कार्यक्रम असलं ना तुम्हाला शब्द सुद्धा सांगणार नाही. हा बर जोरात सांग कानात काय बाय माणूस आहे काय येणं कोण आहे ऐकायला. स्वाती काकूच्या घरी ना हा कंदुरी. कोणाचे स्वतःचे ना हा कंदुरीचा कार्यक्रम उद्या आणि तिनं मला नाही सांगितलं. तिचं काय बे एवढं हे केलंय तुम्ही लई मला खात्या. आमंत्रण नाही. हा तुम्ही लई खाते म्हणे 1.5 किलो खाता एका टायमाला. हा का त्याच्यामुळे नाही सांगितलं का? बरे बा ही गोष्ट तुम्हाला मी सांगितली. तो नाव अजिबात सांगणार हा. नाही. मी आता तिच्याकडे जातो हा तिच्याकडे जातो मग पाहतो तिला विचारून. कशाला जाता का बरं? नाही सांगितलं कधी 1.5 किलो नाही नाही आणून नाही खायचं. मी बाय तिच्या समोरून येईल तिला सांगेल तर मला आमंत्रण दिलं नाही ना त्याचा राग आहे फक्त मला. बरं माझं- त्या आता तो वाढायचं किती वाढायचं मी काय बघूला घेऊन नसतं खाल्लं एवढं. बरं पण आता तो फुकट मला तो 4 वेळेस आमंत्रण दिलं तर मी तो इकडे जेवायला कधी येणार नाही. मी आता जातो 2 किलो घेऊन येतो माघारी. माझं नाव नाही हा. सांगायचं. हा माझं नाव सांगायचं ना नाही सांगणार नाही सांग नाही. नाही हा? अरे पण तो काचा सुद्धा बाहेर किती खोटं बोलला तो म्हणा मला काहीच माहिती नाही म्हणून. आता जाऊ द्या नाही सांगेल अरे बाहेरचे लोकं- मला बी नाही सांगेल. तिनं बाहेर तुला पाहून रावळे बोलावले
ते शिरप्यान ते आनंदान काय ब्यान पाहिजे ते कसे पडले घाल्या बोलले ना मग भरपूर येऊन. दिसत ना पळ तरी म्हणलो गावात कार्यक्रम कोणाचा आहे काय आणि लोक का पळू राहिले इकडे तिकडं हा म्हणजे आता तोपासून मला कळालं का स्वतःच्या कंदुरीचा कार्यक्रम आहे. कंदुरीच काय हा ना कोणाला सांगच नाही अरे नाही सांगणार रे तू काय काय म्हणतो काय नाही अहो मला डबल बोलले बसतील बाबूराव कोणाचे काका. कोणाचे त्यांचे का बरं द्यायचे मला चिकन खायला ए, भेटणार तुला जर नाही खायला बोलावलं नाही म्हणजे तुला जर नाही तिला जेवायला दिलं हा. तर माझ्या घरी जेवायला ये. बस जाऊ मी तो वाटत 1 किलो वाढवा मला लई काम आहे तुम्ही जा जरा इकडे बर तो मला सांगितलं आहे ना बरं बघ तो आता येतो तो आता पाहू काय म्हणते मला विचारू दे एकदा तो मला काय नाही जेवायला सांगितलं म्हणून बाई अजून कशा नाहीत भाऊजी या भाऊजी अहो मी तुमचीच वाट बघत होते म्हटलं कधी येतात कधी नाही बरं मी काय म्हणते ऐका ना सगळे पाहुणे रावळे झालेत ते मला असं म्हणत होते का तुमच्याकडे 50,000 रुपये द्यायला लावले त्यांनी करावं दे बाबा कशाला जर लागले ऐन टायमावर तर आता एवढा मोठा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच करतोय गावामध्ये आणि कुणालाही दारू बिरू द्यायची नाही म्हणे नाही का नाही दारू हा विषयच ठेवायचा नाही कार्यक्रमात कारण बाया पण आहे आपल्या याच्यामध्ये रिकामा काही काय होतं सगळ्या गावातल्या त्याची भावबंदकी आहे. रिकामा काही तमाशा झाला भांडणं झाले मारामारा झाला आपला कार्यक्रम खराब होईल लोकांना काही तमाशे घालायला लागतात बरोबर. आता तुम्ही कोणाच्या लग्नात जा वरातीमध्ये जा अहो लग्न कोणाचं राहतं आणि भांडणं दुसरंच कोणाच तरी राहता आणि त्या ते लपड्या लुपड्याचे येतात ते वेगळेच बरोबर आहे. त्याच्यामुळे ना दारू हा विषय आपल्या कार्यक्रमात ठेवायचा नाही आपण खूप चांगला कार्यक्रम करतोय आणि तुमच्याकडे मी 50,000 रुपये थोड्या वेळाने देऊन टाकते ते पत्रवाळ्याने ते सगळं ठेवलंय का तुम्ही ठेवलंय. ठेवल्या का बरं आणि बाकीचं कोण राहिलं का सांगायला बाकी नाही मी सर्वांना फोन केले हां का सांगितले सर्वांना. बरं ते तुम्हाला बोलत होते का ग्रामपंचायतीजवळ आहे ना ते एक मिटिंग ठेवणार आहे वाटतं कसली तरी म्हणजे ते आता उद्याच्या कार्यक्रमाचीच काहीतरी असेल तर ग्रामपंचायतीमध्ये जा थोड्या वेळाने ते मीटिंगमध्ये काय काय आहे ते बघून घ्या तुम्ही चालेल. हां आणि वहिनीला माझ्याकडे पाठवून द्या मी वहिनीसोबत चालेल. बोलून घेते बाकीचं म्हणजे वहिनीला पण दाखवून द्यावं लागेल मला मसाले वगैरे सगळं बरोबर. येणार आहे संध्याकाळी. हां ते किराणा वगैरे आणलाय म्हणे मसाल्यांचा भरून मग बघू आता काय काय नाही, नाही बघितलं मी चेक केलं आहे आचार्यकडे ते सर्व दिले. दिलंय ना दिलंय, मग तुम्ही चेक केलं तुमच्या हाताने केलंय. म्हणजे ताण नाही बाई आणि ती मोठी शेगडी काहीतरी आणत तुम्ही चूल मांडणार आहे वाटतं त्याला हा ती गॅस पण येणार ते थोड्या वेळात. हा का मोठं सिलेंडर. नाही नाही मी त्यांना काय म्हटलं चुलीवरच करा कशाला काय कारण कंदुरी करायची आणि गॅसवर कशी होईल मोठाले पातील राहतील काय हो बाबूराव झाला का काय स्वयंपाक झाला हा झाला जेवायचं होतं का बरं घरदार नाही का तुम्हाला हा तुम्हाला तुमचं घरदार नाहीये घर आहे मग पण तुम्ही आमंत्रण का नाही दिलं मला अख्ख्या गावाला सांगितलं फार पाहुणे रावळे शिरप्या तो आनंद्या काय ब्या हा कोणता कार्यक्रम कोणाचं आमंत्रण तंदुरीचा कार्यक्रम तो आहे ना म्हणजे अख्ख्या गावात लोक इकडे गाल्या गाल्या पळत आहेत मला एकट्याला बाबाला आमंत्रण नाही काय म्हणजे तुम्ही तुम्ही पिऊन काय आले बात कापली ब्या पिऊन आले ना तुम्ही पण मी अजून पेले पिऊन आले तुम्ही पिऊन पिऊन. आल्यावर मी कार्यक्रमात नाच घाली तुला अजूनही सांगतो मला जेवायला तो का नाही बोलवलं अहो पण कसला कार्यक्रम कोणता कार्यक्रम काय खोटं बोलत आहे काशे हा तुला भेटलं का तुला विचारलं नाही मी हा गावात विचार गर्दी काची म्हटलं पण मला माहित नाही ना. काय म्हणजे मी आता ऐकलं नाही का सगळं काय पत्रावळ्या आणल्या तो 50,000 देतो हा तुला लागलं बागलं तो कोणाला हा ते 50,000 आहे ना मला उस्ते पाहिजे त्यांच्याकडे. हा काय पत्रावळ्या काल आणले 1,000-1,100 काल आणले बरं ऐका ना हे बघा रिकामा आरडाओरड नका करू आमची तर कार्यक्रम आहे रिकामा तमाशा नकोय मला तुम्हाला सांगायचं नव्हतं म्हणून नाही सांगितलं का नाही सांगितलं मला का नाही आमंत्रण दिलं नव्हतं द्यायचं काय कारण पण त्याला आमची मर्जी नव्हतं द्यायचं तुमची मर्जी हा म्हणजे आमच्या कार्यक्रमाचे तुम्हाला आमंत्रण द्यायचे आम्ही तुमच्या कार्यक्रमांमध्ये येऊन तमाशे घालत नाही 4 लोक नाव ठेवतील असं वागत नाही दारू पिऊन तमाशे घालत नाही भांडणं करत नाही भाऊबंकी काढत नाही आणि आम्ही पातीले बितीले कोणाचे त्या जेवणाचे पातीले घरी घेऊन येत नाही आणि घरून बी डब्याने येत नाही तिथे भरून आणायला म्हणजे आम्ही डबे भरून येतो का नाही डबे भरून येतो का हे बघा ऐका ना बाबूराव मला रिकाम बोलायला नका लावू रिकाम बोललं तर लय भांडणं होती ना काय आपल्या होती? इथं. जावा तुम्ही घरी नाही सांगायचं आम्हाला तुम्हाला नाही काय नाही बर कसे लोक जेव्हा ते पाहतात म्हणजे तुम्ही आमच्या कार्यक्रमात तमाशे घालणार आहे का 100% आता तो मला न सांगता कार्यक्रम केलाय आमंत्रण न देताना बरं तो इकडं किती लोक जेवायचे जसं तसं तो मटण जर नाही तुला कुत्रा मोर फेकायला लागला तर मला नाव दुसरं. अहो बाबूराव तुम्ही का तमाशे घालता हो पाहुण्या रावळ्यांमध्ये होय. तुम्हाला का नाही सांगितलं माहिती का तुम्ही मागच्या वेळेस त्यांच्यासोबत कोणत्या पाहुण्याची इथं गेले होते हं. आणि ते पाहुणे आमचे लय मोठ्या घरचे आहेत बर तर ते मला म्हणे का मागच्या वेळेस झाले 1.5 किलो मटण म्हणे ते एकटाच माणसाने खाल्लं मग तुम्हाला खायला ना भेटलं आणि तुम्ही पाहुण्या रावाची तर करावं का दारू पिऊन लय मोठे माणसं आहे लय मोठे माणसं म्हणजे बसूनच आगात आहे ना का उभे ना आगात आहे अशी किती मोठी तुम्ही सांगा लय मोठे म्हणजे काय अहो ते लय पैशावाले का सोडा माणसं आगात आहे. आहे
हा काय बोलतो हा माणूस याच्यामुळे ना असं वागण्यामुळे चार चौघामध्ये किती चव जाती. नाही तर आपलं काय ठरलं बरं, होतं पोटाला कारभार लागलं पोटाला लागलं तेवढंच खाल्लं माणूस. अहो त्यांनी त्यांच्या घरात पाहुण्याला 1.5 किलो आणलं होतं आणि तुम्ही तेवढं एकट्यानेच खाल्लं. आणि ते उरलेलं पण तुम्ही घरी घेऊन गेले हा कोणत्याच्या घरचं पातेलं घरी घेऊन आले त्यांचं. ते पातेलं तुमची इथं पडेल चुलीवर पान तापुरेल तुम्ही आता त्याच्यामध्ये. नाही, काय झालं पहाटे मला जाग आली हा मग ते मला भाजी उरली. हा मग मी काय केलं तो नवऱ्याला मी लवकर उठलो तो नवऱ्याला नाही कळू दिलं तर पातेलं उचललं पिशीत घातलं आलतो घेऊन. बघित तुम्ही सांगा किती चव जाते आता. चुकीचं आहे ना ते. पण ते नव्हतं पाहिलं कोणी. अहो पण त्यांना माहिती तुम्ही आणा त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये दिसलं बाबूराव. हा का मग काही इकडे आपल्या घरचं चोरील का आपल्या घरी वाटलं मी शेवटला जेवण आखे पाहून रावले जेवल्या. अहो मग एक काम करा हा. तुम्ही या उद्या कार्यक्रमाला. हा. पण ते पाहुणे एकदा येऊन जेवण करून गेले का मग या मग एकदम तुम्ही शेवटी किती का खा. एकदम शेवटी याला लास्टला. हा का हा चांगलं नाही वाटत बाबूराव तसं. नाही नाही पण त्यांच्या समोर वाटलं मी वाढायला राहिले त्यांना म्हणजे ते तुम्हाला बघून पळाले पाहिजे. का बरं ते म्हणतील तिथून पातीला चोरून आणलं ते तुम्हाला किती घाण नजरेने बघतील सगळे. कशी काय बघते मस्करी केली मस्त बरं जा बाबूराव ठीक आहे या तुम्ही हा? कार्यक्रमाला या जा. किती लोकांचं आमंत्रण आहे? लोक 1,000 लोक. एवढे कायला सांगायचे अहो आपला 10 वर्षात एकदाच कार्यक्रम असतो तो करावा लागतो. आणि मग आता बोकडा किती किलोचा होता तो त्यांचं त्यांनाच माहिती किती लोकांना किती जायचं ते आपण त्यात आपण नाही पडलो. काय नसं बादले वाजवायचं काय होईल म्हणून तर. नाही 5 बोकडे काय मग 1000 लोक आहे ना. बाबा 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 बोकडे बी तसेत. तुम्ही ना एक काम काय करा सांगा? मोठाले का बघून घेऊन या घरून. कामच होईल बरं का मी तुम्हाला फोन करेल एकदम शेवटी. कधी? एकदम लास्टला मग या तुम्ही. काल येस तर उतरायला अहो तुम्हाला आपण पातेल्यावर बाजूला काढून ठेवू खायला पण तुम्ही खायला शेवटी. मी कापायचं आम्हाला देतो बकरू हा चालेल पाठी जा. बकरा कापायचं आम्हाला घरी मिळतो. जाऊनच शिजून खा तुम्ही जावा. हा. हा जा. येऊ ना हा, मग जा. येऊन नाही येणार बघ वहिनी नाही नाही बघू येऊन येणार नाही हा हा फक्त बाटलीचा वास घेऊन या. नाही अजिबात नाही थेंब नाही घेत मी बरं ठीक आहे तो चालेल. हा कार्यक्रम व्यवस्थित करू बस बरं जा. हा कोणला गागाट नको गुगाट हा नको. जा जा आज जा. एवढे पाहुणे रावळे यायचे बरोबर. व्यवस्थित जेवले पाहिजे आज एवढा खर्च करायचा आहे बरोबर. आज 5 बकरं म्हणजे केवढ्याची 15,000 बकरं धरलं 45,000 बकरं बाजरी तांदूळ मसाले हा इस्ताऱ्या आचारी. निंबू आचारी. आचारी बरं आहे का? हो. 1.5 लाखाला खर्च आहे हा ना मग जावा तो नवरा आला का? येते ना आता जावा तुम्ही. त्याला सांग बाबरावला सांगितलं हा म्हणून. सांगितलं सांगितलं हा. पाय बरं याच माहिती तरी म्हटलं का नाही सांगितलं मला तो मग हे कारण होतं काय तुला हम्म. अरे काय वहिनी म्हणजे मला प्रत्येक गावातलं आपल्या पहिलं मला आमंत्रण राहतंय माहिती आहे का तू मला बिगर आमंत्रणाचं ठेवलं आपण तेवढं आपलं तेवढं काम आहे ना त्याच्यामुळं. आ? आपलं तेवढं चांगलं काम आहे ना म्हणून. ए वहिनी तेवढं चालतं त्या पाहुण्याच्या घरी हा चांगल्या ठिकाणी चव घातल्यावर काय लोक बोलवतील तुम्हाला. जायचं मला का त्याच्या घरी जायचं काय माग अहो पण आम्हाला जावं लागतं बाबूराव सारखं सारखं त्यांच्या आपल्याला घरी. गावात वागायचे हा पण तो आमचा पाहुणा आता तू आहे. काय दुसरा नावर करून जाणार का तू इकडंच राहणार निघा का? इथून. हा? जा निघा इथून. काय येडापणा करायचा असं सांगायचं टाळू नको मला आता मी येतो 5 वाजता हा 5 वाजता काय आला. जेवायला हो उद्याचा कार्यक्रम आहे उद्या काय? आजचा नाहीये. मी आज आहे काय उद्या आहे कार्यक्रम. मग मी संध्याकाळी जेवणार नाही हा आतापासूनच उपस्थित राहा. चालेल काय डोक्याला ताण आहे काशीनाथ भाऊजी हा. सगळ्यात बोगस माणूस गावातला. भाई जावा तुम्ही आवरून घ्या जा आता. ते मीटिंगला बोललं ग्रामपंचायत हा, मध्ये. इकडे चाललोय हा. हा किती अवघड आहे अगं बाबूरावचं. कोणत्या बेलाने सांगितलं असन. मित्रांनो तुमच्या गावामध्ये एकतरी किडा असा असन का तू कुठे न्यायच्या लायकीचं नसन. पाहुण्याच्या घरून बघुलं भरून आणलं याच्यावर विचार करा तर माणूस किती खतरनाक असन. हे एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या इथं कंदुरीचा कार्यक्रम असन पहिले बाबूरावला फोन करा आणि आमंत्रण द्या. तर तुम्हाला खाल्लेलं मटण पचत नसतं बुळकंडी लागत असते.